धन्यवाद सभापती महोदय। माननीय मंत्री महोदयांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, परंतु हे उत्तर म्हणजे हा एक नियम आहे। हे सरकारने असं करायला पाहिजे असं होत नाही, हे गोष्ट सत्य आहे। मी खासदार असताना आणि या कोल कमिटीचा मेंबर असताना अनेक वर्ष संसदेमध्ये सुद्धा याच्यावरती चर्चा झाल्या, परंतु अंमलबजावणी कुठेही, कारण WCL चा जो कायदा आहे हा केंद्र सरकारशी संबंधित आहे। आपण त्यांच्या गाड्या पकडू शकतो, मग किती पकडणार, मग RTO कुठे येणार नाही येणार, मग पकडून सोडून देणार, या अनेक साऱ्या गोष्टी असतात। आपण मायनिंगचा फंड वापरतो, आपण मायनिंगचा फंड येतो WCL कडनं आणि वापरतो दुसरीकडे, त्या गावासाठी वापरतो, मग WCL रस्ते थोडेफार बनवून देतात। ह्या अनेक गोष्टी आणि ह्या होत राहण्यासारख्याच गोष्टी या होणार। पण माझी या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे किंवा किंबहुना माझा प्रश्न आहे, ह्या कोळशावरती संपूर्ण नियंत्रण हे केंद्र सरकारचं आहे, हे WCLचं आहे। आपण फक्त काही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु ज्या पद्धतीने झारखंडमध्ये एक प्रयत्न झाला होता, आम्ही तिथे पार्लमेंटमध्ये असताना त्यांनी आपल्या राज्याकरता एक नियम बनवला की राज्य सरकार केंद्र सरकारसोबत बसून ही जी आपली मॉनिटरिंग एक एजन्सी, माननीय मंत्री महोदय इकडे बोलतो, केंद्र सरकारसोबत चर्चा करून या ज्याच्यावरती केंद्र सरकारचं संपूर्ण नियंत्रण कोलवरती आहे, ते नियंत्रण पार्शियली राज्याकडे घेण्यासाठी आपण केंद्र सरकारशी चर्चा करणार का?